एक सविस्तर बातमी। लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात आलाय। या चित्रपटाचं नाव आहे इठा। या नावासंदर्भात राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागानं आक्षेप नोंदवलाय। कलेचा योग्य सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचं नाव विठाबाई किंवा विठा असं करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे। दरम्यान या मागणीला विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबियांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। 2 महिन्यानंतर इठा हा सिनेमा लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित असेल। त्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी केलेली आहे की या नावाबद्दल जे विठाबाईंचं जे ओरिजिनल नाव आहे ते या सिनेमाला देण्यात यावं। इठा हा शब्द वेगळा आहे आणि मूळ त्यांचं नाव जे आहे ते विठा किंवा विठाबाई अशा स्वरूपाचा नाव या सिनेमाला देण्यात यावं अशा आम्ही विनंती या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील आम्ही मेलद्वारे कळवलेलं आहे। आज राष्ट्रपती पुरस्कारावर सुद्धा त्यांचं नाव विठाबाई नारायणगावकर यांनी जो राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील त्यांनी जो मुद्दा उचलला नावाचा, त्याबद्दल आमच्या कुटुंबाचा त्यांना पाठिंबा आहे। त्याचं कारण असं की कुठल्याही लोककलावंतांनो ज्या टायमाला त्याचं नाव येतं पुढं नाव आणि त्याचं गावाचं नाव असलं पाहिजे तरच ते माणूस पूर्ण होतो। त्याच्यामुळं आमचं असं कुटुंबाचं म्हणणं आहे की विठाबाई किंवा विठा नारायणगावकर किंवा विठाबाई नारायणगावकर हे नाव त्या चित्रपटाला